मंत्री उदय सामंत आणि MIDCचे प्रबंधक दीपक पाटील यांच्या विरोधात चुंचाडे पोलीस स्टेशन येथे ॲट्रॉसिटी दाखल व्हावी म्हणून शेकडो अर्ज दाखल। 2 जून रोजी शांतीनगर झोपडपट्टी येथे MIDC प्रशासनाकडून 35 ते 40 घरे अतिक्रमणाच्या नावाखाली उद्ध्वस्त करण्यात आली होती आणि पावसाळ्याच्या तोंडावर झालेली ही कारवाई आणि त्यामुळे बेघर झालेले कुटुंबीय यांनी 8 जून रोजी कामगार भवन समोर बिऱ्हाड मोर्चा काढून ठाण मांडले होते। संबंधित उद्ध्वस्त कुटुंबियांच्या मदतीला सामाजिक कार्यकर्ते तसेच वेगवेगळ्या संस्थांकडून समर्थन देण्यात येत आहे। त्याच पार्श्वभूमीवर दिनांक 16 जून रोजी प्रख्यात ॲडव्होकेट गुणवंत सदावर्ते यांनीही नाशिक या ठिकाणी बिऱ्हाड मोर्चाला भेट देऊन आपले समर्थन दर्शविले। शिवाय MIDC प्रशासनाने केलेली कारवाई चुकीची असल्याचे निदर्शनास आणून देत मंत्री उदय सामंत आणि MIDCचे प्रबंधक दीपक पाटील यांच्या विरोधात चुंचाडे पोलीस स्टेशन येथे ॲट्रॉसिटी दाखल व्हावी म्हणून शेकडो अर्ज दाखल करण्यासाठी स्वतः हजर राहून पुढाकार घेतला। तक्रार अर्ज दाखल करण्यासाठी शेकडो महिला पुरुष सकाळपासूनच उन्हातान्हात रांगा लावून उभे होते। शिवाय पुढे न्यायालयीन लढाईसाठी शांतीनगर वासियांसोबत आपण असल्याचे प्रसारमाध्यमांना ॲडव्होकेट गुणवंत सदावर्ते यांनी माहिती दिली। मात्र ॲडव्होकेट सदावर्ते यांनी जरी मागणी केली असली तरी खरंच मंत्री महोदय आणि MIDCचे प्रबंधक यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होईल का हे देखील बघणे महत्त्वाचे ठरणार आहे। संविधानिकदृष्ट्या प्रत्येकाला घर असण्याचा अधिकार आहे, राईट टू शेल्टर आहे संविधानामध्ये। आणि ह्या सगळ्या ज्या म्हणजे कष्टकरी आहेत त्या सगळ्यांनी ज्या प्रकारे तक्रारी दाखल केल्या, माननीय मंत्री श्री उदय सामंत आणि रिजनल ऑफिसर MIDCचे श्री दीपक पाटील यांच्या बाबतीमध्ये की कायद्याचा भंग केला गेला आहे, कायदेशीर गोष्टी पाळण्यात आलेल्या नाहीत, पावसाळ्यामध्ये तोडता येत नाही तरी तोडकाम केलेलं आहे। या सगळ्या गोष्टी विधिलिखित आहेत, कायदेशीर गोष्टींना पगल देऊन कोणत्या इंडस्ट्रीजवाल्यांच्या मर्जी राखण्यासाठी हे केलं गेलं आहे। परंतु कायदा सक्षम आहे, संविधान सक्षम आहे, संविधान जिंकत असते आणि संविधान ह्या गरिबाच्या बाजूने असते आणि त्याच्यामुळे यांनी काहीच गैरमागणी केलेली नाही। उदय सामंतांनी काल सांगितले की गैरसमज, तर त्यांनी काय गैरसमज आहे ते दूर करावा आणि त्यांनी हे सांगावं की गायरान जमीन ही कोणत्याच पद्धतीनं जे आहे देता येत नसते इंडस्ट्रीच्या कामासाठी। हे सुप्रीम कोर्टानं सांगितलंय, आपल्या स्वतःच्या कायद्यात आहे। 1 जून ते 30 सप्टेंबरपर्यंत घरं पाडता येत नाहीत हे कायद्यात आहे। काल आम्ही उपोषण जे होतं ते उपोषण 2 जणांचं आम्ही सोडवलेलं आहे, पण बिऱ्हाड मात्र तिथेच असणार आहे। पोलीस अधिकाऱ्यांनी विनंती केली, परंतु आम्ही माननीय पोलीस अधिकाऱ्यांना सांगितलं की आम्ही जायचं कुठं, उद्या आम्ही फुटपाथवर गेलो तरी न्यूसन्स आहे उद्या कोणीतरी म्हणणार। त्यामुळं आम्हाला जे आहे नाईट शेल्टर आहे तुमच्या नाशिकमध्ये उपलब्ध नाही। सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की जेवणाचं ताटसुद्धा सरकारनेच द्यायचं आहे, स्वच्छ पाणीसुद्धा सरकारनेच द्यायचं आहे। हे लिखित आहे, हे अलिखित नाही आहे। त्यामुळं जर तुम्ही जेवण देत नाही आहेत आंदोलनस्थळी, जर तुम्ही आम्हाला स्वच्छ पाणी देऊ शकत नाही, जिल्हाधिकारी असतील किंवा हे असतील विभागीय आयुक्त असतील किंवा MIDC असेल, टॉयलेटची व्यवस्था करत नाहीत, उद्यापासून शाळा चालू झालेल्या आहेत, शाळेत लेकरांना जाता येत नाही, ह्या सगळ्या गोष्टी सिरियस आहेत। उदयनी सुद्धा त्यांचाही गैरसमज दूर करावा, प्लॅन समोर घेऊन बसावं आणि आमच्या हक्काचे घरं आम्हाला परत द्यावेत। आम्हाला राजकारण करण्यात इंटरेस्ट नाही, परंतु आमचं हक्काचं घर मात्र आम्ही सोडणार नाहीत, इंडस्ट्रीजवाल्यांसाठी सोडणार नाहीत। आज आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो, माननीय मंत्री छगन भुजबळ साहेबांशी माझा संवाद झालेला आहे, मी त्यांना ही बाब त्यांच्या लक्षात आणून दिलेली आहे। माननीय भुजबळ साहेबांनी 2 दिवसामध्ये या बाबतीत जे शिष्टमंडळ आहेत त्यांच्या भेटीची सुद्धा वेळ देणार आहेत आणि त्यासोबतच माननीय कुंभचे मंत्री माननीय गिरीशभाईंची सुद्धा हे निवडणुकीच्या 2 दिवसाची आचारसंहिता संपल्याच्या नंतर ह्या सगळ्या इत्याभूत गोष्टी आम्ही लक्षात आणून देणार आहोत। आणि पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून मी उदयला कायद्याचा गैरसमज दूर करून कायद्याच्या प्रमाणे लोकांना घर द्यावं आणि लोकांना जाऊ द्यावं। आम्ही कायदा पाळणारी माणसं आहेत। आज सकाळपासून हजारो तक्रारी उदयच्या विरुद्ध, उदयच्या व्यक्ती म्हणून नाही तर पॉलिसीच्या विरुद्ध पोलीस स्थानकात दाखल होत आहेत। ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत अत्यंत गंभीर आहेत, म्हणजे वेळीच शहाणपण सुचावं मंत्र्यांना एवढं मी म्हणेन।
पण आज जर बघितलं तर हे जे लोक आहेत हे बेघर आहे, यांच्या पुनर्वसनाची काय म्हणजे पुढे काय अहो, गायरान जमीन दुसऱ्याला देताच येत नाही. लँडलेस लेबररलाच ती जमीन देता येते. सुप्रीम कोर्टाने दिली होती, त्याच्यात ऑब्झर्वेशन आली होती पंजाब हरियाणाची, त्याच्यामध्ये स्पष्टता नाहीये. कारण लक्षात घ्या, एक होमोजिनियस क्लास म्हणजे आता मला सांगा, जर महार, मांग, डोर, चमार हे सगळे जर एक होमोजिनियस क्लास असतील आणि जर आपण उपवर्गीकरण करायला निघालो तर प्रत्येक जाती म्हणजे मग मातंग समाजामध्ये सुद्धा अनेक छोट्या छोट्या जाती आहेत, मग त्याला उपवर्गीकरण करणार आहोत का? बौद्ध समाजामध्ये सुद्धा अनेक उपजाती आहेत, म्हणजे त्या जातींमध्ये आपण उपवर्गीकरण करणार आहोत का? त्याच्यामुळे हा एकदम सोपा असा स्टँड नाही आहे. इट रिक्वायर्स ए होल कन्सिडरेशन. बेसिक स्ट्रक्चर पर्यंत सुद्धा जावं लागेल. ती जी पंजाबची जजमेंट आहे तिला रिव्ह्यू करावं लागेल, कॉन्स्टिट्यूशन बेंचला जावं लागेल. सर, आपला आज या ठिकाणी 600 लोकांच्या जवळ अर्ज दाखल झालेले आहेत अर्ज नाही, अॅट्रॉसिटी तक्रारी, प्रॉपर तक्रारी. तक्रारी. पण या ठिकाणी अर्ज सांगतायत आणि आपल्याला वाटतं की अॅट्रॉसिटी दाखल होईल. बघा, लक्षात ठेवा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कॉन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क दिलेलं आहे. पोलिसांच्या विरुद्धातला हा लढा नाही आहे, हे मेकॅनिझम आहे. या मेकॅनिझम प्रमाणे येऊन तक्रार देणं हे प्रथम कर्तव्य आहे. ही माणसं घाबरत होती आणि आज मला असं वाटतंय की या देशामध्ये डेमोक्रेसी जिवंत आहे, लोकशाही जिवंत आहे. निधड्या छातीनं येऊन लोक माननीय आमचे मित्र उदय सामंत यांच्या विरुद्ध तक्रार करू शकतात. हीच या लोकशाहीचं बळकटीकरण आहे. हेच मला असं वाटतंय की संविधानाला अभिप्रेत आणि अपेक्षित. महाराष्ट्र माझा न्यूजसाठी नाशिक जिल्हा प्रतिनिधी प्रवीण कासार, नाशिक.